उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। बारामतीमध्ये सहयोग या निवासस्थानी जनता दरबाराचं आयोजन करण्यात येणार आहे। हा जनता दरबार बारामती तालुक्यातील शहरी असेल ग्रामीण असेल या भागातील ज्या नागरिकांच्या समस्या आहेत या सोडवण्यासाठी हा जनता दरबार असणार आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील जनता दरबाराचं आयोजन करायचं। हा जनता दरबार दुपारी असायचा, मात्र सुनेत्रा पवार आज काही वेळातच जनता दरबार घेणार आहेत। बारामतीमधील जे ग्रामीण तसेच शहरी भागातील मोठ्या प्रमाणावरती नागरिक आहेत ते आपल्या समस्या घेऊन सहयोग निवासस्थानी आलेलं पाहावयास मिळत आहे। एकंदरीत काही आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खऱ्या अर्थाने आज जनता दरबाराचं आयोजन होत आहे। वहिनी, काही वेळानंतर जनता दरबार, काय सांगाल, काय भावना? खरं तर आज आम्हाला दुःखच आहे। 28 जानेवारीची जी दुर्दैवी घटना घडली आणि आज त्या घटनेला 15 दिवस झाले, परंतु वहिनी साहेबांनी परत नव्याने उमेद बाळगून बारामतीकरांसाठी या महाराष्ट्रासाठी पुन्हा जोमाने जनता दरबार असेल, गोरगरिबांचे जे कामं असतील ती करण्यासाठी आज वहिनींनी जनता दरबार भरवलाय। बारामती तालुक्यातील लोकांना पुन्हा मुंबई येथे हेलपाटा होऊ नये आणि त्यासाठीच वहिनींनी सर्वसामान्य कार्यकर्ते जनतेसाठी आज जनता दरबार घेतलेला आहे आणि वहिनी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व जनतेची कामं मार्गी लावतील हा आम्हाला बारामतीकरांना विश्वास आहे। नक्कीच दादांच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच वहिनी सर्व कामे बारामती असेल तेव्हा राज्यातील सर्वांची मार्गी लावतील असे कार्यकर्ते इच्छा व्यक्त करत आहेत, सांगत आहेत। मोठ्या प्रमाणात जनता दरबारासाठी लोक आलेले आहेत। काय समस्या जनता दरबारासाठी आलेल्या आहात? जे काही वहिनी साहेबांनी आणि आजच्या या जनता दरबार ठेवण्याचं ह्याच्यानुसार आज कार्यकर्ते व सर्व ग्रामस्थ एकत्रपणा होईल ह्यासाठी जनता दरबाराची व्यवस्थित ही व्हावी, कामं मार्गी लागतील अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द। नक्कीच जे ग्रामीण भागातील बारामतीतील जे नागरिक आहे यांना पुन्हा किंवा मुंबई या ठिकाणी न जाता त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जास्तीत जास्त बारामतीमधूनच सोडवण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नेहमीच प्रयत्न राहिला होता। आज खऱ्या अर्थाने त्याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार देखील जनता दरबार आयोजित करीत आहेत आणि ज्या समस्या आहेत त्या बारामतीतच सुटाव्यात यासाठीच हा जनता दरबारचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण याच्या आधी देखील जनता दरबारासाठी येत होता, आज काय नक्की समस्या आहेत खऱ्या अर्थाने वहिनी जनता दरबार घेत? आज मला 15 जानेवारीला मी दादांना भेटले तेव्हा ते मला बोललेले आता आचारसंहिता आहे, कारण माझं स्पोर्ट्समधनं काम आहे, तर त्यांच्याकडे स्पोर्ट्सचं खातं होतं दादांकडे, आता वहिनींकडे पण आहे। त्याच्यामुळे आता मला विश्वास आहे की दादांनी जो शब्द दिलेला तो वहिनी पूर्ण करतील। काय नक्की कोणतं काम? मी तारीख पण बदलली नाही। जे समस्या आहेत त्या आज मोठ्या प्रमाणात घेऊन आलेल्या आहेत। काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी देखील सकाळीच आज हे झालेले आहेत। आज माळेगावची बैठक देखील होत आहे। दारानंतर आज खऱ्या अर्थाने वहिनीने बैठकीचा धडाका लावलेला आहे। माळेगाव सहकारी दूध उत्पादक संघ असेल अशा अनेक संस्था आहेत, त्यांच्या देखील वहिनी बैठक घेत आहेत। कामाचा धडाका तसंच पाऊस म्हणतो। आदरणीय दादा गेल्यानंतर वहिनीने आता कारभार गेल्या 8-10 दिवसापासून घेतलेला आहे आणि एकंदरीत दादांच्याच कामकाजाच्या पावलावर पाऊल ठेवून वहिनी देखील काम करतायत। आता माळेगाव कारखान्याची मीटिंग आहे पहिली आणि दादा चेअरमन होते आमच्या कारखान्याचे आणि आता दादांच्या जागेवर वहिनी साहेबांचा अर्ज आलेला आहे संचालक पदी। तर आम्ही इथे सर्वजण आमच्या इथं तानाजी काका आम्ही सर्व संचालक आहोत। आमच्या सर्वांचं एकच मत आहे की वहिनी फक्त संचालक म्हणून नव्हे तर येणाऱ्या काळात दादांच्या जागेवर चेअरमन म्हणून आम्हा सर्व संचालकांना सभासदांना वहिनींच्या माध्यमातून दादांना बघायचं। हे माळेगावचे संचालक आहेत, काय भावना? आज जनता दरबार होतोय, विविध संस्था आहेत त्यांच्या बैठका देखील होत आहेत, बैठकांचा धडाका मोठ्या प्रमाणात 5 ते 6 नरमुळाची जिल्हा परिषद सदस्य यांना देखील वहिनी भेटत आहेत।
काय नाही, नक्कीच दादांची उणीव त्या ठिकाणी कायमस्वरूपी बारामतीकरांना जाणवणारच आहे. परंतु आम्हाला याही गोष्टीचा बरं वाटतंय किंवा आनंद होण्यापेक्षा बरं वाटतंय की वहिनींनी देखील आता त्याच झपाट्याने कामाला सुरुवात केलेली आहे. खरं तर आपल्याला माहिती आहे की दादा प्रत्येक आठवड्याला बारामतीत येत होते आणि प्रत्येक संस्थेचा ते आढावा घेत होते. त्याच्यामुळे इथल्या ज्या विविध संस्था आहेत त्या सगळ्या अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत आहेत. अशाच पद्धतीने वहिनींनी सुद्धा तो झपाटा कायम ठेवून आमच्या सहकारी संस्थांना ज्या काही अडीअडचणी असतील किंवा पुढे जायचे जे काही मार्ग असतील ह्या वहिनींच्या माध्यमातून आम्ही नक्कीच त्या आम्हाला दाखवले जातील याबद्दल आम्हाला हा विश्वास आहे. नक्कीच आज बारामतीतील सहयोग निवासस्थान आहे. या ठिकाणी जनता दरबार असेल किंवा जे बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची बैठक असेल, त्यानंतर दूध उत्पादक संघ आणि बारामती पुरंदर दौंड आणि इंदापूरमधील जे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांच्या सदिच्छा भेट देखील सुनेत्रा पवार या सहयोग निवासस्थानी घेणार आहेत. एकंदरीत आज सकाळपासून जे सहयोग निवासस्थान आहे जनता दरबारासाठी बारामतीमधील ग्रामीण आणि शहरी भागातील मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत त्या आपल्या समस्या घेऊन सहयोग या निवासस्थानी दाखल झालेलं पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.